कांद्याचे दर घसरलेले आहेत आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे। नाशिकमधील मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड चौफुलीवर हा रास्ता रोको या शेतकऱ्यांनी केलेला आहे। शेतकरी आक्रमक झालेले आहेत। रास्ता रोको झाला आणि त्यामुळे मुंबई आग्रा महामार्ग ठप्प झालाय। आंदोलक शेतकऱ्यांची सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा पाहायला मिळते। या संदर्भात आणखी माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहेत। किरण, घोषणाबाजी ऐकू येते, काय म्हणणं आहे या शेतकऱ्यांचं आणि त्यानंतर मग मुंबई आग्रा महामार्गावर कशी वाहतूक कोंडी झालेली आहे? सध्या खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सातत्याने घसरत आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज चांदवडच्या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर सातत्याने घसरत असल्यानं पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चांदवडच्या चौफुलीवर मुंबई आग्रा जो महामार्ग आहे तो या ठिकाणी रास्ता रोको करत ठप्प केलेला आहे। वाहनांची मोठी गर्दी झालेली आहे। जवळपास दीड तास झाला हा संपूर्ण शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे तो त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारच्या विरोधात देखील घोषणाबाजी केली जाते। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्या सगळ्या दरम्यान संतप्त होऊन ही प्रतिक्रिया दिलेली आहे। कांद्याचे दर लवकरच सुधारावे अशा स्वरूपाची अपेक्षा या निमित्ताने शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। अगदी, आता सरकारकडून कोणी यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केलेला आहे का किंवा त्यांनी कोणाला निवेदन वगैरे दिलेलं आहे का? सध्या तरी शेतकऱ्यांनी रस्त्यावरच उतरून आपला संताप व्यक्त केलेला आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी तहसीलदार किंवा प्रांत अशा पद्धतीने महसूल विभागाकडनं शासन प्रतिनिधी म्हणून त्या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यांचं असलेलं निवेदन घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि शासनापर्यंत हा शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे तो पाठवण्याचं काम स्थानिक अधिकारी करतील। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये शासन पातळीवर या आंदोलनाची नेमकी काय दखल घेतली जाते, या शेतकऱ्यांच्या संतप्त ज्या भावना आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शासनाची नेमकी काय भूमिका आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। शब्द ठीक आहे, अपडेट घेत राहू किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।